आता ही जे 2025-26चा रिझल्ट आला आहे, यामध्ये आपले 461 गुण पडले आहे. मागचे वर्ष 2024-25 मध्ये आपले 463 गुण होते, म्हणजे 2 गुण आपल्याला कमी पडले आहे. याच्यावर खूप काही उणीवा झाली आहे तसा विषय नाही आहे. तर इनफॅक्ट हे डेटा आम्हाला सांगते की आमची जे मागच्या वर्षाची परफॉर्मन्स होती ते आम्ही कॉन्स्टंट कन्सिस्टंट ठेवले आहे आणि याचे पुढे पण आम्ही तशीच परफॉर्मन्स ठेवू. आता सलग 3 वर्ष आपण राज्यामध्ये पहिले क्रमांकावर येतो आहे आणि ते परफॉर्मन्स आपल्याला पुढे अशीच टिकवायची आहे आणि अजून यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. अनेक शाळांमध्ये शाळांची नादुरुस्ती आहे, गळते बेंच नीट नाहीये, लाईट नाहीये त्या ठिकाणी. तुम्ही मगाशीच ते मान्य केलं आहे. मात्र ही जे तुम्ही यश मिळवले ते कागदावरच आहे काय फक्त? नाही, कागदावर यश आहे तसा नाही आहे. आपले जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर यांनी DPC मधून भरघोस निधी आपले शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स करण्यासाठी दिला आहे. तसेच बाकी सर्व पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जेवढे लोकप्रतिनिधी जिल्ह्यांमध्ये आहे सगळ्यांच्या शिक्षणकडे विशेष लक्ष आहे. माननीय अध्यक्ष मॅडम च्या शिक्षणाकडे विशेष लक्ष आहे. आपले शिक्षण सभापती मॅडम ते शिक्षणवर खूप लक्ष ठेवत आहे. तर आपल्या जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आत्ता आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्याचा रिझल्ट पुढचे 2-3 वर्षांमध्ये आम्हाला अजून दिसेल आणि आता जे आपला 460-461 वर मार्क्स आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला पुढे प्रगती त्याची अजून दिसेल. आपले पूर्ण जिल्ह्यांमध्ये सगळी मोस्टली शाळांमध्ये खूप जुनी शाळा आहे, 100 वर्ष पेक्षा जुनी शाळा आहे, शाहूकालीन शाळा आहे, कारण की कोल्हापूरला तो वारसा लाभला आहे. तर ती सगळी शाळांचा आत्ता नूतनीकरण करण्याची गरज आहे. तर तो एका वर्षात होणार नाही, काही महिन्यांमध्ये होणार नाही. तर त्याच्यासाठी आम्हाला सस्टेन्ड एफर्ट्स करावे लागतील आणि त्याच्यासाठी सगळे लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे आणि त्यांच्या हे मत आहे की शिक्षणमध्ये कोल्हापूर नेहमी अग्रेसर राहिला पाहिजे. तर पुढचे काही वर्षांमध्ये तुम्हाला याचा जे रिझल्ट आहे ते नक्की अजून चांगला दिसेल. आता तुम्ही म्हटलं की आता इन्व्हेस्ट केल्यानंतर 2 वर्षांचा रिझल्ट दिसेल. मात्र मागील 3 वर्षाचा जर आकडा पाहायला गेला तर 70 कोटी रुपये हे दुरुस्तीसाठी खर्च झाले. यामध्ये अनेक नवीन शाळा उभारण्यात आल्या, मात्र पैसे खर्च झालेत पण तसं काम कुठं दिसलं. आता तुम्ही जर 2023-24च्या PGIचा स्कोर बघितला तर 345 होता. त्याच्यावरून पुढचे वर्ष डायरेक्टली 463 वर आम्ही गेलो, म्हणजे 118 मार्क्सची आम्ही भरारी घेतली. तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर जे आम्ही काम केले त्याचा रिझल्ट आम्हाला दिसला आहे आणि आता प्रतिवर्ष आम्ही तेवढा निधी इन्व्हेस्ट करतोय आपली शाळांमध्ये. 3,500 पेक्षा जास्त आपली शाळा आहे. बघायला गेलं तर 70 कोटी सुद्धा कमी पडते आम्हाला अजून जास्त निधीची गरज आहे. आपले जे ग्रामपंचायत स्तरावर पालकांकडून जे आपले शाळांमधून शिकून चांगले पोझिशन्सवर लोक गेले आहेत सगळ्यांकडून आम्हाला अजून लोकसहभागाची गरज आहे, ज्यामुळे आपली शाळा चांगली होतील. मागचे काही वर्षांमध्ये चांगलं काम झालंय. तुम्ही पण जाऊन फिरून बघितलं असेल की किती चांगली आपली समृद्ध शाळाची कॉन्सेप्ट मध्ये शाळा झाली आहे. आपले मॉडेल टॉयलेट कॉम्प्लेक्स मुलींसाठी मुलांसाठी जे स्वच्छतागृह झाले आहे असे देशामध्ये कोणती शाळामध्ये झाले नसतील. परंतु जे आपला स्कोप ऑफ वर्क आहे ते खूप जास्त आहे. त्यामध्ये काही प्रमाणात आम्ही करू शकलो आहे. अजून भरपूर पुढे आम्हाला जायचे आहे. दुसऱ्या खाजगी शाळा देखील वाढत आहेत, पालकांचा ओढा तिकडे आहे. नेमकं कारण काय? आपल्या शाळा कमी पडत आहेत काय, खाजगी शाळा वाढतात काय नेमकं? आता आजच्या जे युग आहे सोशल मीडियाच्या त्यामध्ये पालकांना तसाच वाटते की इंग्लिश मीडियम शाळा असेल तर चांगली आहे, मुलं इंग्लिशमध्ये 2 शब्द बोलतायत तर चांगलं आहे, इंग्लिशमध्ये शिकवला जातात तर चांगलं आहे. फक्त चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि जे एज्युकेशनवर काम करतात मुलांची ते सगळे सांगतात की मातृभाषामध्ये शिकवला लहान मुलांना तर त्यांची समज चांगली विकसित होते, त्यांचा बेस चांगला तयार होते, पुढच्या आयुष्यासाठी ते चांगले जास्त तयार होतात. आणि आपली जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची त्यामध्ये पण हेच निकष आहे की लहान मुलांना मातृभाषामध्ये शिकवला पाहिजे. तर यावर आपली स्टेटची सगळी ZPची जे शाळा आहे ते आम्ही काम करतो आहे. फक्त पालकांमध्ये हे जे गैरसमज झाली आहे की इंग्लिशमध्ये शिकवला तर चांगलाच होणार. आपली ZP शाळांकडे जे शिक्षक येतात ते क्वालिफाय करून येतात, ते TET क्वालिफाय करून येतात, त्यांच्या नंतर त्यांची सेंट्रली म्हणजे स्टेट लेवलवर भरती होते तेव्हा पण त्यांचे मार्क्स तपासले जातात. ते क्वालिफाईड टीचर्स आम्हाला भेटतात. सगळी प्रायव्हेट शाळांमध्ये क्वालिफाईड टीचर्स जातात का नक्की आम्ही सांगू शकत नाही. पण जे ऑब्विसली काही प्रायव्हेट शाळा जे मुलांकडून लाख मध्ये
फीस घेतात, त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस आहेत, ते टीचर्सला तेवढा पे करू शकतात, ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगला करू शकतात. आम्ही मुलांकडून काही घेऊ शकत नाही. आपण जेडपीचे आणि स्टेटचे पैसे इन्व्हेस्ट करून शाळा चांगली करतोय. आपले टीचर्स चांगले आहे. आपल्याला अजून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, ते आम्ही नक्कीच करतो आहे. आणि कोल्हापूरमध्ये जे समृद्ध शाळाच्या मॉडेल, कोल्हापूर मॉडेल कार्तिकेयन सरांनी, माझे प्रिव्हियस जे सीई होते, त्यांनी घेतला होता, त्यावरून आम्ही अजून काम करतो आहे. आणि त्यांचा जे 5 इयर प्लॅन होता त्यावर आम्ही काम करत राहिलो तर पुढचे 5 वर्षानंतर तुम्ही मला हे प्रश्न विचारणार नाही की आपली शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर खराब का आहे. तर आपली मुलांची गुणवत्ता सुद्धा वाढणार अजून, कारण की आम्ही आता तो भरारी घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आपल्याला जेवढा केला आहे तो समाधानकारक वाटू शकते, परंतु अजून आम्ही 77% मार्क्स आम्हाला 100% मधून मिळाले आहे, परंतु आम्हाला 90चे पुढे जायचे. तर आपला मिशन आहे मिशन उत्कर्ष. जोपर्यंत आम्ही 90%च्या पुढे जाणार नाही, जिल्हा परिषदचे सर्व यंत्रणा म्हणजे अध्यक्ष मॅडम असो किंवा पालकमंत्री महोदय असो किंवा आमचे शिक्षक, पालक, स्टुडंट्स, तिथपर्यंत आपले एफर्ट्स आमचे चालू राहणार. पटसंख्या वाढवण्यासाठी काय केलं जातं? ती पटसंख्या वाढवण्यासाठी आपण जे आमची अंगणवाडी आहे आणि आमची शाळा आहे ते एकच कॉम्प्लेक्स मध्ये कसं येतील, कारण की एकदा तो मुलं आमची बालवाटिका किंवा अंगणवाडीमध्ये आहे तर त्याचा कनेक्शन त्या शाळाशी होऊन जाईल. तो स्मूथ ट्रान्झिशन त्यांना अंगणवाडी टू शाळा करता येईल. इवन आमच्या शाळाचे शिक्षक काही प्रमाणात अंगणवाडीमध्ये मुलांवर लक्ष ठेवू शकणार. तर एकतर आमच्या हे को-लोकेटेड की अंगणवाडी आणि शाळा एकच कॉम्प्लेक्स मध्ये असायला हवी, यावर आम्ही काम करतो आहे. शासनाचं धोरण पण तसाच आले आहे. त्याचे नंतर इतर मुलांची प्रगतीसाठी काय केला पाहिजे त्यावर आम्ही काम करतो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की काही गावांमध्ये मायग्रेशन एवढं आहे, शहरांकडे मायग्रेशन एवढं आहे, मुंबईकडे जाण्याच्या प्रमाण, की जे यंग माता पिता आहे ते त्यांच्या मुलांना घेऊन स्थलांतरित होतात. जर गावामध्ये टोटल मुलांची संख्याच कमी होत चालली आहे तर पट वाढतच राहणार असा होणार नाही. फक्त असं आहे की आपली जेडपीची शाळा एवढी सशक्त असली पाहिजे की कुणालाही प्रायव्हेटकडे जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. कुणाला जायचे आहे तर त्यांच्यासाठी ऑप्शन नक्की आपल्याकडे, चॉईस त्यांच्याकडे आहे. पण ज्यांना प्रायव्हेट शाळा परवडत नाही आणि त्यांना जेडपी मध्ये राहावं लागत आहे तर तो मजबुरी म्हणून नव्हे, तर आपली जेडपीची शाळाची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे पालकांनी आमच्याकडे मुलं टाकावे. त्या दृष्टीने आमची पुढची वाटचाल सुरू आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पण कमी आहे. एक एक शाळेमध्ये तर एकच शिक्षक आहे. आणि पहिली ते 5वी पर्यंत, 7वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक हँडल करण्याचं देखील पाहायला मिळते. हे कसं तुम्ही सुधारता? त्यामध्ये एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आपली कशी आहे की आपले काही गाव मध्ये स्कॅटर्ड वाडी आहे, म्हणजे लांब लांब वाडी आहे, वाड्यांची लोकसंख्या खूप कमी आहे. त्या वाडीमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर 5-7 मुलं पण नसणार. ज्या वाडीची टोटल लोकसंख्यामध्ये 5-7 मुलं नाही तर त्या शाळेमध्ये 5-7 पेक्षा जास्त मुलं कुठून येणार. आणि जर 5 किंवा 7 किंवा 20च्या आत मुलं असतील तर मी 4-5 शिक्षक कसा देऊ शकतो. जर तो 1ली ते 7वी पर्यंतची शाळा पण असेल तर प्रति मुलाचे मागे आम्ही किती शिक्षक देणार. परंतु मी तुम्हाला सांगते की जे स्टुडंट टीचर रेशो असते की किती स्टुडंट्स मागे किती टीचर, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची रेशो चांगली आहे. ॲज पर नॉर्म्स, जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहे की इतके मुलांमागे इतके टीचर असले पाहिजे, एक्झॅक्ट तो रेशो मध्ये त्याच्यापेक्षा चांगला रेशो टीचर्सच्या आपले जेडपी शाळांमध्ये आहे. तुम्ही मराठी आणि इंग्लिश मीडियमला कंपॅरिझन केलं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत ज्या शाळांमध्ये आता तुम्ही सगळ्या महिला शिक्षण व्यवस्था कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताय, पण आपल्या कोल्हापूरमध्ये एक्झाम्पल घ्या, शंभर तालुक्यामध्ये कोवड असे गावाच्या गावामध्ये मुलींनी वॉशरूमला जायसाठी गेली बरेच वर्ष तिथे वॉशरूम सुद्धा नाही. या मुली उघड्यावरती जातात, नदीकाठावरती वगैरे. अनेक वेळा अर्ज वगैरे केले जातात पण अद्याप तो प्रश्न सुटलेला नाही. मीडियाने आम्ही तिथे उचलून धरला, अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे त्याच गावामध्ये अनेक प्रायव्हेट स्कूल्स आहेत इंग्लिश मिडियम, तर विद्यार्थ्यांना पालक आपसूक तिकडे ऍडमिशन घालतात. मग याला कुठेतरी आपण चुकतोय किंवा आपण मागे पडतोय असं नाही का? राईट, जसं मी अगोदर पण सांगितले की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आपले डिस्ट्रिक्टमध्ये आहे. मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही शाळा चांगली बांधत आहे. त्याचा हे अर्थ नाही की 100% शाळा आपली चांगली झाली किंवा 100% शाळांमध्ये वॉशरूम चांगले झाले. अजून काही ठिकाणी आम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागत आहे. तिथे पण पुढच्या राखड्यामध्ये आम्ही ही सगळी गोष्ट घेतो आहे.
सुरुवातीचा विषय काढला आपण काल आपण खिद्रापूर दौऱ्यावर असताना एका शाळेमध्ये क्लासमध्ये गेला होता शिकवलं त्यावेळी काय आढळलं मुलांना खरोखर काय येते इंग्रजी मराठीच्या वाचन सगळे मुलांचा चांगला होता. एकदम स्मार्ट शार्प मुलं होती. मी त्यांच्यासाठी संवाद साधत होते तर त्यांच्या संवाद कौशल्य, त्यांचे जबाब देण्याची पद्धत, ते सगळं म्हणजे अगदी 3rd पासून 3री पासून 7वी पर्यंतचे मुलांशी मी इंटरॅक्ट केले आणि वाचन चांगला होता. आणि वाचून काय गोष्ट वाचली, त्यामध्ये काय गोष्टी होती ते पण ते मला इझिली सांगत होते. त्यासोबत मी गणितच्या आणि अंग्रेजीचा पण त्यांचा अभ्यास घेतला. गणितमध्ये पण जे बेसिक गोष्टी त्या लेवलवर त्यांची स्टँडर्डच्या अनुषंगाने त्यांना यायला पाहिजे ते सगळं मुलं चांगले करत होते. 1-2 कोणतीही क्लासमध्ये अप्रगत थोडेसे मुलं असतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची, जास्त सिम्पथेटिक ॲटिट्यूड, टीचरनी जास्त लक्ष देण्याची गरज असते, पालकांनी थोडं जास्त लक्ष देण्याची गरज असते. कोणताही मुलं अप्रगत असणे मागच्या कारण जनरली काय असतो की 1-2 महिन्यासाठी कधीतरी तो मुलं आजारी पडला असेल, शाळा सुटली असेल आणि घरी लक्ष दिला नसेल, किंवा 1-2 महिन्यासाठी तो कुठेतरी रिलेटिव्हच्या घरी गेला असेल आणि शाळामध्ये गॅप पडला असेल. तर या मुलांसाठी एस्पेशली पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी थोडं जास्त लक्ष देऊन काम करणे आवश्यक आहे. आपला जिल्हा स्कॉलरशिप मध्ये एवढा चांगला आहे की जे राष्ट्रीय लेवलची NMMS स्कॉलरशिप आहे, नॅशनल मेरिट कम मीन स्कॉलरशिप, त्यामध्ये 17,000 मुलं आपले क्वालिफाय होतात, पण फक्त 1700ची स्कॉलरशिप येतात. म्हणजे एक्सेस क्वालिफाय करण्याचे रेट आहे. परंतु स्कॉलरशिप मध्ये चांगला असताना आम्हाला शेवटी जो बॅक बेंचर विद्यार्थी राहतो, सर्वात कमी ज्यांना येतो त्यांना पण ऍव्हरेज आणि त्याचे पुढे आणणे, तो पण आम्हाला करणे गरजेचे आहे. आणि निपुण महाराष्ट्र मिशन अंतर्गत त्यावर सुद्धा आम्ही काम करतो. शिक्षक वारंवार मागणी करतात की इतर कामावर काम कमी करा, तो ताण कमी होणार आहे कारण शिक्षकांना शिकवायला वेळ मिळत नाही, या कामावर त्यांचा वेळ जातो शिक्षकांचा असा आरोप आहे. म्हणजे शिक्षकांना हे काम इतर थांबणार आहे. प्रशासन म्हणतं SIR करा आणि आपण म्हणते चांगलं शिकवा. शाळेत जिल्ह्यात आपण पहिला येण्याचा प्रयत्न, राज्यात देशात पहिला येण्याचा प्रयत्न करतो, शिक्षक कुठं तर कामाला गुंतलेले आहे. शाळामध्ये एक मुख्याध्यापक असते आणि शिक्षक असतात, त्यांचं काम शिकवणे हे असते, प्लस दुसरं काम असते शाळाच्या व्यवस्थापन बघणे. तर ही सगळे जे तुम्ही इतर काम म्हणताय हे शाळा व्यवस्थापन संदर्भात आहे. कोणताही इन्स्टिट्यूट जर चांगला चालवायचे असेल तर त्याचं व्यवस्थापन करणे सुद्धा गरजेचे आहे आणि त्यामध्ये जे शिकवणे मुलांना गरजेचे तो पण गरजेचे आहे. हे दोन्ही गोष्टी साईड बाय साईड होतात. फक्त मागचे काही वर्षापासून आपल्या देशामध्ये डिजिटायझेशन, नवीन टेक्नॉलॉजी येणे, जे पेपरवर काम होत होता ते आम्ही मोबाईलवर ऍप्सवरून डिजिटली घेतोय. तर हे फॉर्मॅट चेंज होत आहे, आपले रिपोर्टिंगचे फॉर्मॅट चेंज होत आहे. जेव्हा कोणताही नवीन सिस्टम आणि चेंज इम्प्लिमेंट करायचे असते तो एम्प्लॉईजला, शिक्षकांना आत्मसात करण्यासाठी काही वर्ष लागतात. काही वर्षानंतर तो सिस्टम त्यांना एवढा सोपा होऊन जाते जेवढा अगोदरचा सिस्टम होता. तेव्हा नंतर त्यांच्या तो एडिशनल ताण सुद्धा कमी त्यांना वाटतो आणि त्यांच्या तो रेग्युलर रुटीन मध्ये काम येत जातो. तर ही जे आपला आत्ताच्या जे मागचे काही वर्षापासून हे कंप्लेंट आम्ही ऐकत आहे शिक्षकांपासून की आम्हाला इतरच तुम्ही काम जास्त येतं, तो काम आता जसा जसा आपले सिस्टम्स अजून मॅच्युअर होतील तो कामच्या त्यांचा प्रमाण सुद्धा कमी होईल. आपले डेटा अनालिसिस मध्ये आम्ही AI वापर करायला सुरू करणार आणि त्याच्या नंतर एकदम आपला काही वर्षानंतर सिस्टम सेट होईल आणि ही कंप्लेंट आम्हाला कमी येणार.